गावाकडून कोणी येणार म्हटलं की आपलं सगळं लक्ष दाराकडेच लागून राहिलेलं असतं. आज मम्मी, मामा, मामी सगळेजण आले होते. कारण का तर माझ्या मावस बहिणीच्या घराची वास्तुशांती होती. आज राजनंदिनीने मला खूप जास्त आश्चर्यचकित केलंय. कारण सगळ्यांकडे जात होती, सगळ्यांच्या हातून खात होती आणि त्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला सोडून तिच्या बाबांच्या मागे लागली होती. तिला वरती एक फुगा दिसला होता, तोच तिला घ्यायचा होता म्हणून ती वरती पप्पांना घेऊन जात होती. सर्वात महत्त्वाचं, इतक्या साऱ्या लोकांना बघून तिला अजिबात ट्रॉमा झाला नाही. ती फार खुश होती. अजून काय हवं एखाद्या आईला? मी आतमध्ये शूट नाही घेतलं कारण खूप गर्दी होती. आय वे हा माझा वन ऑफ द फेवरेट परफ्यूम आहे. स्क्रीनवरती कुठेतरी फोटो दिसत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. माझं लग्न झाल्यापासून मामा मामी पहिल्यांदाच राहिले होते. राहिले कुठले, मी जबरदस्तीने राहायला लावलं होतं त्यांना घेऊन रंकाळ्यावरती आलो. ऍक्च्युली त्यांना असा निवांत टाइम नाही भेटत कारण शेती वगैरे अशी कामं चालूच असतात कायम. धुरंधर मूवीला जायचं होतं पण शो हाऊसफुल होते सगळे, त्यामुळे तिकीट काही भेटलं नाही. म्हणून नेक्स्ट डे 8:15चा शो आम्ही बुक केला होता कारण दुपारनंतर त्यांना पुन्हा गावी जायचं होतं. पाण्याची इतकी आवड आहे राजनंदिनीला, ती पप्पांच्या मागे लागली होती की आपण रंकाळ्याकडे जाऊयात. नको म्हणता म्हणता हे त्याने घेऊन दिला. मी याला म्हातारीचे केस म्हणतो, तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. आणि तिने ते खाल्लं. बाकीचं सगळं तर मी फेकून दिलं ते, कारण ते अतिशय गोड होतं. घरी आल्या आल्या मस्त मम्मीची आजची भाजी भाकरी खाल्ली आणि माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळत असेलच मी काय फील करते.